विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापिका वर्षा लोखंडे निकम आपल्यासमोर अर्थशास्त्र या विषयातील इयत्ता 12वीचं दुसरं जे नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला प्रकरण अभ्यासाला आहे ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण। तर या प्रकरणातील आपण उपयोगिता म्हणजे काय अभ्यासले आहे, उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, त्यानंतर आपण उपयोगितेचे प्रकार अभ्यासले आणि आता याच्यानंतरचा पुढचा जो आपला पॉइंट आहे तो आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध। विद्यार्थी मित्रांनो, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध जो आहे तो अभ्यासत असताना एकूण व सीमांत हे जे दोन शब्द आहे या शब्दांचा अर्थ सर्वप्रथम समजून घेणे आपल्याला महत्त्वाचे आहे। त्यांचा अर्थ समजला की आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध नक्कीच साध्या सोप्या पद्धतीने स्पष्ट करता येईल। बघा, उपयोगिता म्हणजे काय आपण बघितलं की एखादी वस्तू आहे, ती वस्तू ज्या गरजेसाठी आपण उपयोगात आणतो किंवा वापरतो ती असते आपली त्या वस्तूमध्ये असलेली उपयोगिता। एकूण उपयोगिता म्हणजेच काय मग की त्या वस्तूपासून किंवा ती वस्तू जी काही वापरात आणणार आहोत त्या वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली जी काही उपयोगिता आहे त्या उपयोगितांची बेरीज तिला आपण एकूण उपयोगिता असं म्हणत असतो। आणि सीमांत उपयोगिता म्हणजेच काय बघा, आपण मागच्याही लेक्चरमध्ये अभ्यासलं आहे की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता याच्या दोन संकल्पना आपल्याला उपयोगितेच्या आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यामध्ये एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला जी काही एकत्रित उपयोगितांची बेरीज मिळते ती आहे आपली एकूण उपयोगिता। म्हणजेच उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली उपयोगिता म्हणजेच एकूण उपयोगिता होय। आणि सीमांत उपयोगिता म्हणजेच काय की उपभोग घेतलेल्या वाढीव नगांपासून म्हणजे शेवटचा जो एक नग असतो त्या नगामुळे एकूण उपयोगितेत जी काही भर पडते त्या शेवटच्या उपयोगितेला आपण या एकूण उपयोगितेमध्ये लक्षात घेत असतो, सीमांत उपयोगितेमध्ये लक्षात घेत असतो, ती आहे आपली सीमांत उपयोगिता। तर ह्या ज्या दोन संकल्पना आहे, एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांची बेरीज आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय शेवटच्या नग जो आहे तो म्हणजे सीमांत उपयोगिता। मग यातील संबंध आपल्याला जर अभ्यासायचा असेल तर आपण या ठिकाणी क्ष वस्तू आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे। ही आहे एक क्ष वस्तू। तर क्ष वस्तू ही आपण या ठिकाणी आंबा मानूया, ठीक आहे। तर आपण जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते किंवा आपली इच्छा आंबा खाण्याची असते तर भूक लागलेली असताना आपण जेव्हा आंब्यांचे एकापाठोपाठ नगांचं जेव्हा सेवन करतो तेव्हा आपली जी उपयोगिता आहे, युटिलिटी आहे शरीरातील, तर ती सुरुवातीला वाढत जाते आणि वाढत गेल्यानंतर ती युटिलिटी आपली त्या ठिकाणी थांबते। म्हणजे आपल्याला पूर्णतः समाधान मिळते, आपली भूक पूर्णतः भागवली जाते आणि आपली भूक पूर्ण झाल्यानंतरही जर आपण त्याच नगाचं पुन्हा एका नगाचं जर सेवन केलं असेल तर त्या शेवटच्या नगापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही। तरीसुद्धा आपण सेवन केलेला जो काही नग आहे त्यापासून मग जी काही उपयोगिता आपल्या शरीराला मिळते ती कशी असते, या ठिकाणी मायनस असते। हे बघा, आपण पहिल्या आंब्याचं जेव्हा सेवन करतो तेव्हा आपल्याला एकूण उपयोगिता म्हणजे सुरुवातीला जी आपली भूक असते ती भूक 10% भागवली जाते। नंतर दुसऱ्या आंब्याचे जेव्हा आपण सेवन करतो त्यानंतर आपल्याला जी काही एकूण उपयोगिता मिळते, कारण आपण आंबा म्हणण्यापेक्षा बघा साधं सरळ एक उदाहरण देते तुम्हाला की जेव्हा आपण जेवणाला बसतो तर पहिली पोळी खाल्ल्यानंतर आपली जी भूक असते ती त्या ठिकाणी सुरुवात होते भुकेला आणि मग आपण त्या ठिकाणी दुसरी जी पोळी खातो त्या ठिकाणी आपली उपयोगिता काय होते, वाढते, बरोबर। आणि नंतर जी सीमांत उपयोगिता आपली असते की शेवटचा नग जो घेतलेला आहे आपण त्यापासून किती उपयोगिता आपल्याला मिळते, ही
8 उपयोगिता. पहिल्याच नगापासून आपली जी उपयोगिता स्टार्टिंग झालेली आहे, आपण जेवणाला बसतो तेव्हा ते आपल्या शरीराला मिळणारी उपयोगिताचा जो काही आपण अंदाज या ठिकाणी घेतलेला आहे आकडेवारीनुसार समजण्यासाठी. तर तिसरी जी पोळी आहे आपण ती सुरुवात केल्यानंतर आपली उपयोगितात वाढ झाली, भुकेमध्ये वाढ झाली, कारण आपली भूक अजून पूर्ण झालेली नाही. आपला जेवणाचा स्पीड जो आहे तो लक्षात घ्यायचा. जेव्हा आपल्याला तीव्र भूक लागलेली असते तेव्हा आपण जेवणाला बसल्यानंतर जसजसं आपण एकेका पोळीचं सेवन करत जातो तशी आपली भुकेची तीव्रताही वाढत जाते. आणि तिसऱ्या पोळीचं सेवन केल्यानंतर आपली जी उपयोगिता आहे ती 24 आणि शेवटच्या नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती किती होते? 6. नक्कीच, कारण ती 18 या ठिकाणी आहे. नंतरची जी मिळणारी 24 म्हणजेच 18मध्ये 24 आपण जर ॲड केले तर ते होतात 6 ॲड केले तर ते होतात 24. नंतर चौथ्या पोळीचं आपण सेवन केलं तर या ठिकाणी आपली जी उपयोगिता आहे ती आहे 28. सीमांत उपयोगिता आहे 4. बरोबर. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील फरक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळतोय का? की ही जी आहे एकूण उपयोगिता 28, 4 पोळ्या आपण सेवन केल्या तर आपली जी भूक आहे त्यापासून 4 पोळ्यांपासून जी आपल्याला उपयोगिता मिळालेली आहे ती आहे 28. बरोबर. आणि ही या ठिकाणी 4 का दिलेली आहे तर याच्या आधीच्या आपण ज्या काही 3 पोळ्या खाल्लेल्या आहेत त्यापासून आपल्याला 24 उपयोगिता ही मिळालेली आहे. बरोबर. मग 24 उपयोगिता पूर्ण झाली. मग चौथा नग आपण या ठिकाणी सेवन केल्यानंतर जर आपली उपयोगिता 28 या ठिकाणी होते तर नक्कीच शेवटचा जो नग आहे त्या नगापासून जी मिळालेली उपयोगिता आहे ती किती आहे? 4. त्याला म्हटलं जातं सीमांत उपयोगिता. बरोबर. तर त्यानंतर आपण पुढचा नग सेवन केला तो आहे 5वा नग. 5व्या नगापासून आपल्याला जी काही उपयोगिता मिळते ती आहे 30. तर या ठिकाणी 28मध्ये आपण 2 ॲड केल्यानंतर आपल्याला किती मिळतात? 30. शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती? 2. तर 6वा नग आपण यानंतर सेवन केला, 6वी पोळी आपण सेवन केली किंवा 6वा नग हा आपण आंबा या ठिकाणी मानला. तर 6व्या आंब्याचे आपण सेवन केल्यानंतर आपली जी उपयोगिता आहे ती या ठिकाणी काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपली भूक या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. समाधान आपल्याला आपल्या खाण्यापासून मिळालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही. आपल्या शरीराला गरज नसताना आपण तो एक नग या ठिकाणी सेवन केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आग्रहास्तव किंवा ती वस्तू किंवा तो नग आवडला म्हणून जर आपण अधिक सेवन केला तर आपल्याला त्यापासून मिळालेली जी काही एकूण उपयोगिता आहे ती काय होते? या ठिकाणी मायनस होते. एकूण उपयोगितेत काय होते? या ठिकाणी घट होते. म्हणजे गरज नसताना जर आपण खाल्लं तर आपल्याला त्यापासून कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही. हा आहे आपला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील फरक. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आकृतीद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. क्ष अक्ष दिलेला आहे. क्ष अक्षावर दिलेला आहे वस्तूचे नग 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर य अक्ष आपला आकृतीचा आहे की ज्याच्यावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दिलेली आहे. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघा एकूण क्ष वस्तूचा नग हा 1. बरोबर. एकूण उपयोगिता किती? या ठिकाणी 10. बरोबर. ही या ठिकाणी 10चा हा पॉईंट दिलेला आहे. एकूण उपयोगिता बरोबर किती? 10. आणि सीमांत उपयोगिता सुद्धा या ठिकाणी किती आहे? 10. नंतर दुसरा जो नग आहे तर दुसऱ्या नगाचे सेवन केल्यानंतर एकूण उपयोगिता किती मिळते आपल्याला? या ठिकाणी 18. बरोबर. आणि सीमांत उपयोगिता किती असते या ठिकाणी? ही 8. हा 8 आणि हा तर ही झाले आपला दुसरा पॉईंट. एका नगाचे सेवन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सुरुवातीला आपली असते 10. दुसरा नग आपण या ठिकाणी सेवन केला, सीमांत उपयोगिता आहे 8 आणि एकूण उपयोगिता आहे या ठिकाणी 18. तिसरा नगाचा आपण सेवन केल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता मिळते 6 आणि एकूण उपयोगिता किती आहे त्या ठिकाणी? 24. चौथ्या नगाचं सेवन केल्यानंतर या ठिकाणी
या ठिकाणी आपण चौथा नगाचे सेवन केल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता ही 4 आणि एकूण उपयोगिता या ठिकाणी 28 मिळते. त्यानंतर पुढच्या नगाचे आपण सेवन केल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता ही या ठिकाणी 2 आणि एकूण उपयोगिता ही 30. तर त्याच्यानंतर लगेच पुढच्या नगाचे आपण सेवन केल्यानंतर 6व्या नगाचं जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा आपली जी उपयोगिता आहे या ठिकाणी पूर्ण झालेली असते. म्हणजेच आपण ज्या नगाचं सेवन करत असतो त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही. ही उपयोगिता या ठिकाणी काय होते, शून्य होते. तरी आपण गरज नसताना जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीराला आपल्याला त्या घटकापासून त्या नगापासून कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही. ही उपयोगिता या ठिकाणी शून्य होते आणि एकूण उपयोगिता जी आहे ती या ठिकाणी आपली 30 म्हणजेच 30च राहील. आणि त्याच्यानंतरही आपण जेव्हा 7व्या नगाचं सेवन करतो त्या ठिकाणी ती उपयोगिता आपली काय होते, मायनस होते. म्हणजेच काय, ऋण होते. एकूण उपयोगिता या ठिकाणी काय होते, ऋण होते, कमी होते, घटते. आणि सीमांत उपयोगिता या ठिकाणी मायनस होते, ऋण होते. अक्षाच्या खाली जो आपला अक्ष असतो हा ऋण वक्र अक्ष या ठिकाणी असतो. तर एकूण उपयोगिता ही डावीकडून उजवीकडे वर जाणारी. नंतर या ठिकाणी आपलं जेव्हा उपयोगिता पूर्ण होते ती या ठिकाणी आपलं जे काही समाधान या ठिकाणी पूर्णतः संपलेलं आहे. आणि नंतरही आपण जर पुढच्या नगाचं सेवन करत राहिलो तर आपल्याला त्यापासून जी उपयोगिता मिळते ती त्या ठिकाणी घटते. सीमांत उपयोगिता ही या ठिकाणी सुरुवातीला डावीकडून उजवीकडे या पद्धतीने हा नग आपला खाली उतरणारा दिसतो. शेवटच्या नगापासून आपल्याला जसजशी उपयोगिता मिळत जाते तसतसं आपलं समाधान हे पूर्ण होत जातं. उपयोगिता ही आपल्याला मिळत जाते. आणि नंतरही आपण तेच नगांचे सेवन एकाच वेळेला जर सुरू ठेवलं तर आपल्याला ती उपयोगिता नंतर ऋण झालेली दिसून येते. तर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध आपण या ठिकाणी बघितला. त्याचं जर स्पष्टीकरण आपण पाठ्यपुस्तकामध्ये बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध. तर बघा, जेव्हा सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील आपण परस्पर संबंध स्पष्ट करतो तेव्हा आपल्याला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ह्या समान दिसून येतात. हे बघा, 10 या ठिकाणी एकूण उपयोगिता आहे आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 10 आहे. म्हणजेच जसजसं आपण नगांचे सेवन करायला सुरुवात करतो सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे समान असतात. नंतर दुसऱ्या नगाचं जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता ही जास्त असते आणि सीमांत उपयोगिता ही कमी. म्हणजेच एकूण उपयोगिता किती असते या ठिकाणी 18 आणि सीमांत उपयोगिता किती असते या ठिकाणी 8. बरोबर. त्यानंतर तिसऱ्या नगाचं आपण जेव्हा सेवन करतो तर त्या ठिकाणी आपल्याला एकूण तिसऱ्या नगाचं नाही, यासारखंच नगांचं आपण जसं सेवन करत जातो त्या ठिकाणी एक वेळ अशी येते की आपलं जे समाधान आहे ते काय होतं या ठिकाणी पूर्ण होतं. त्या बिंदूला आपण तृप्ती बिंदू असं म्हणत असतो. आपलं जी भूक आहे, जी उपयोगिता आहे ती एका ठिकाणी थांबते, घेऊन आपली गरज त्या ठिकाणी पूर्ण होते, तिला आपण तृप्ती बिंदूने दर्शवितो. तर त्या ठिकाणी एकूण उपयोगिता ही जास्त असते आणि सीमांत उपयोगिता काय ठिकाणी असते त्या ठिकाणी 0 असते. त्यानंतर आपण जर अधिक नगाचं सेवन करत गेलो तर त्या ठिकाणी एकूण उपयोगिता काय होते या ठिकाणी घटते आणि सीमांत उपयोगिता ही काय होते त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. नंतर जेव्हा आपला सर्वाधिक समाधानाचा तृप्तीबिंदू जो आहे तो पूर्ण होतो आणि तो
तृप्ती बिंदू गाठल्यानंतर आपला उपभोग त्या ठिकाणी संपतो आपण, तर त्या ठिकाणी त्या बिंदूला आपल्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि तो आपण तृप्तीबिंदू त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. आणि पण त्या ठिकाणी दुसरा जो तृप्तीबिंदू आपल्याला मिळतो, सारख्याच आपल्याला जेव्हा उपयोगिता मिळतात, तर त्या ठिकाणी दुसरी जी उपयोगिता आहे ती या ठिकाणी आपल्याला 2 आकडे सारखे दिसतात बघा. तर या ठिकाणी या नगापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची उपयोगिता मिळत नाही आणि त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही जी आहे ती घटते, बरोबर. म्हणजेच सर्वाधिक समाधानाच्या तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. उपभोक्त्याला उपयोगितेचे या ठिकाणी काय जाणवू लागतात, दुष्परिणाम जाणवू लागतात.